Dear friends, today we are going to learn about the English language and its contribution in the study of competitive exams. My dear friends, each and every competition, each and every competitive exams at the state level and at the national level, without English, nothing is possible. You cannot face the competitive exams right from the state level to the national level. मित्रांनो, आपणाला माहीतच आहे की कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये इंग्रजी भाषेचं महत्त्व काय आहे. म्हणजेच काय तर इंग्रजी भाषेला आपण योग्य तो न्याय दिल्याशिवाय आपण कुठल्याही स्पर्धा परीक्षेला यशस्वीरित्या फेस करू शकत नाही. म्हणूनच आपण इंग्रजी भाषेचे जे काही महत्त्वाचे घटक आहेत, जे स्पर्धा परीक्षेला अनुसरून उपयोगी आहेत, त्याचा आपण या सेशनमध्ये विचार करणार आहात. मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल की स्पर्धा परीक्षेमध्ये जवळपास 50% वेटेज हे इंग्रजी विषयाला त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. मित्रांनो, देर आर 2 टाइप्स ऑफ इंग्लिश यू कॅन consider generally. First one is the spoken English. Spoken English is the English that is very easy to learn without any understanding of grammar rules, without any understanding of proper vocabulary. You can face, you can learn the spoken English. बघा, बोली भाषेची इंग्रजी आणि प्रत्यक्षात कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये जी इंग्रजी आहे याच्यामध्ये बराच फरक आहे मित्रांनो. बोली भाषेची जी इंग्रजी आहे ती आपण कुठल्याही पद्धतीनं फक्त ऐकून आपल्या पद्धतीनं त्याला आपण बोलू शकतो आणि ती शिकू शकतो. त्याला फार काही करण्याचा प्रयत्न आवश्यक आहे असं मला वाटत नाही. परंतु कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सला ज्यावेळेस तुम्ही फेस करत असता आणि त्याला अनुसरून ज्यावेळेस तुम्ही इंग्रजीचा विचार करत असता त्यावेळेस मात्र तुम्हाला त्या इंग्रजीच्या व्याकरणाच्या मायक्रो लेवलपर्यंत गेल्याशिवाय यू कॅनॉट फेस द कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स अँड इंग्लिश इन द कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स. दॅट्स वाय वी आर गोइंग टू लर्न द इंग्लिश अँड द रूल्स ऑफ ग्रामर अकॉर्डिंग टू द study of competitive exams. My dear friends, that's why we have started to learn what are the parts of speech. This is the basic of English grammar. My dear friends, part of speech is the beginning of English grammar as far as the competitive exams are concerned. So you can see there are 8 parts of speech. So what are these parts of speech? Parts of speech म्हणजे नेमकं काय आहे ते स्पीच अँड पार्ट्स याचा आपण थोडक्यात विचार करूयात. बघा, मराठीमध्ये ज्यावेळेस आपण याचं ट्रान्सलेशन करतो त्यावेळेस त्याला आपण म्हणतो शब्दांच्या जाती. आता शब्दांच्या जाती म्हणजे काय नेमकं? लेट अस हॅव एन एक्झाम्पल हिअर. आय वॉन्ट to learn English. Look at this sentence. You can see this is the easy sentence and how many words are there? So there are 5 words in this sentence. And each and every word has its own identity. बघा, या 5 शब्दांमध्ये हे 5 शब्दांपासून हे वाक्य जे तयार होतं त्या प्रत्येक शब्दाला एक स्वतःची आयडेंटिटी आहे. त्या प्रत्येक शब्दाला स्वतःची एक ओळख आहे. त्याला आपण म्हणतो शब्दांच्या जाती. आणि या शब्दांच्या जातींना जनरली 8 भागांमध्ये विभाजित केलेलं आहे. म्हणजेच काय तर कुठलंही वाक्य असेल, कुठलाही शब्द असेल
त्या आर्ट कॅटेगरीमध्ये तो आल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच आपणाला एखादं वाक्य ज्यावेळेस आपण पाहतो, एखादं वाक्य ज्यावेळेस अभ्यासतो, त्यावेळेस त्या वाक्यामधल्या प्रत्येक शब्दाची जात आपणाला माहीत असायला पाहिजे. प्रत्येक शब्दांची त्याची जी ओरिजिनल आयडेंटिटी आहे ती आपणाला माहिती असली पाहिजे. आणि ती आयडेंटिटी म्हणजेच काय? द पार्ट्स ऑफ स्पीच, शब्दांच्या जाती. So my dear friends, these are the 8 parts of speech you can see on the board. First one is noun, pronoun, adjective, verb, adverb, preposition, conjunction, and of course lastly the interjection. Look at this sentence now. You have seen this sentence and you have already understood that each and every word has its own part of speech, has its own identity. For example, the first one is the pronoun. I, it's a pronoun. This is the verb, preposition, verb and noun. So whatever the sentence you have, whatever the word you have, you must know the part of speech of that word. So my dear friends, these 8 parts of speech are there. Now let us consider about the noun. So noun is the basic and first part of speech. So what is this noun? In a easy language, you can say the noun of anything. Noun of anything. This might be the very easy definition of the word noun, of the part of speech noun. This is the easy definition you can say. बघा, अवघड व्याख्येमध्ये आपण जायची गरज नाही, कारण आपल्याला काही व्याख्या पाठ करायच्या नाही आहेत आणि तुम्हाला कुठल्याही स्पर्धेमध्ये व्याख्या विचारली जाणार नाही. फक्त त्याची ओळख असणं आपल्याला आवश्यक आहे. त्याच्यामुळं एक इझी डेफिनेशन तुम्हाला सांगतोय मी. नेम ऑफ एनिथिंग इज द नाउन. कशाचंही नाव. भाषेची मुळात सुरुवातच नावापासून झालेली आहे. म्हणजे काय? भाषा सुरुवात होण्याच्या अगोदर एक रितसर लँग्वेज तुमच्या समोर वापरात येण्या अगोदर काय झालेलं असेल? बेसिकली द पीपल ॲट दॅट टाइम, द बिगिनर्स ऑफ लँग्वेज माइट हॅव गिवन ईच अँड एव्हरीथिंग अ नेम, अ noun. So for example, what is there in my hand? This is a pen. So in different language, this thing, this object is known as in a different way. मराठीमध्ये आपण याला कलम म्हणतो, इंग्रजीमध्ये याला आपण पेन म्हणतो. म्हणजेच काय झालेलं आहे की सुरुवातीला प्रत्येक ऑब्जेक्टला, प्रत्येक वस्तूला आणि प्रत्येक घटकाला, प्रत्यक्ष असेल अप्रत्यक्ष असेल, त्या घटकाला नाम देण्यात आलेलं आहे, नाउन देण्यात आले. दॅट्स वाय नाउन इज द बेसिक अँड रूट कन्सेप्ट इन द लँग्वेज. सो दॅट्स वाय दिस इज द इझी डेफिनेशन यू कॅन सी. नेम ऑफ एनिथिंग. नाउ व्हॉट इज दिस एनिथिंग? इट मे बी द नेम ऑफ अ पर्सन, name of a place, name of animal, or you can say bird. It may be name of an abstract emotion. म्हणजेच काय? बेसिकली आपण याला दोन प्रकारामध्ये विभाजित करूया. नाव, नेमकं नाव कशाचं? नेम ऑफ एनिथिंग. इट मे बी फिजिकल और इट मे बी ॲब्स्ट्रॅक्ट. इट मे बी ॲब्स्ट्रॅक्ट इट सेल्फ. तर फिजिकल वस्तू ज्या आहेत, मग व्यक्ती असेल, वस्तू असेल, एखादी ठिकाण असेल, अशा कुठल्याही गोष्टीचं जे नाव असतं
त्या नावाला आपण नाऊन म्हणूया. आणि दुसरी गोष्ट काय, ॲबस्ट्रॅक्ट थिंग. आता बघा काही ॲबस्ट्रॅक्ट गोष्टीला पण आपण नाऊन दिलेलं आहे, नाम दिलेलं आहे, नाव दिलेलं आहे ॲबस्ट्रॅक्ट गोष्टींना सुद्धा. उदाहरणार्थ कशाला नाव दिले, आपल्या मनामध्ये एखाद्याबद्दल जर आपुलकीची भावना निर्माण होत असेल तर त्या भावनेला आपण एक नाव दिलेलं आहे, लव. एखाद्याबद्दल तिरस्काराची भावना असेल तर त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला प्रत्येक भाषेमध्ये नाव देण्यात आलेलं आहे. फॉर एक्झाम्पल इंग्लिशमध्ये आपण त्याला नाव दिलेलं आहे हेट्रेड. सो दॅट्स वाय नेम ऑफ एनिथिंग मीन्स नाउन. नाउ these anything means name of a person, name of place, name of animal, bird or emotion, whatever. तर अशा कुठल्याही वस्तू, व्यक्ती, ठिकाण किंवा एखादी भावना, एखादी ॲबस्ट्रॅक्ट संकल्पना, या ॲबस्ट्रॅक्ट संकल्पना असतील किंवा इतर गोष्टी आहे, प्रत्येकाच्या नावाला आपण नाउन या नावाने संबोधतो. सो दिस इज द फर्स्ट कन्सेप्ट of the part of speech. So my dear friends, these are the concept included in the definition of noun. So this might be the definition of noun. Now let us turn to the types of noun. Generally noun has been divided into many types. There are different criteria to classify the noun, but let us have some basic concept, let us have some basic classification. For example, let us classify the noun into two types, that is proper noun and common noun. Proper noun and common noun, these are the basic and very root and easy classification you can say. सो प्रॉपर नाउन अँड कॉमन नाउन या दोन्ही मधला अर्थ काय सांगता येईल आपल्याला, की कुठल्याही व्यक्तीचं स्वतःचं नाव जे असेल त्याला आपण प्रॉपर नाउन म्हणतो, आणि जे जनरल आहे, इन जनरल, त्याला आपण कॉमन नाउन म्हणतो. एक उदाहरण घेतल्यानंतर आपल्याला ताबडतोब लक्षात येईल. बघा, प्रॉपर नाउन फॉर एक्झाम्पल राज, त्या व्यक्तीचं नाव आहे. And what is the common noun of this Raj? Man. So these are the basic classification of noun. There are some more classification you are going to see, but today we will stop here with this basic level classification. In the next period we will have the another classification of noun and its details. Especially we are going to see about the number, gender of the noun. Thank you.